नमस्कार, मी सुहास दिवसे, महासंचालक यशदा. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात. आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये, गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा, ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढाच बारकाईनं करावं लागतं. पण ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळी सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात. आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्या वेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा 3 ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी. स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढी लाख लोक जर या मार्गावरून चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळं होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणात पूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येने जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील, याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या 3 ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका, नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे पण वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा खूप आवश्यक असते
आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त, हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात. आणि ज्याच्यामधून वारीचं नियोजनामध्ये काय काय अडचणी आहेत, काय काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं. आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, त्यातले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते, ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी, यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळं शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली. त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, 4-4 पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षिततेचा लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं, ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात. आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत, या प्रत्येक गोष्टीचा वापर केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असतील ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायच्या असतील त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्त्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था, याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून आळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका
यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल, त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकीकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम करते. आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोहोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले का नाही याची तपासणी होणं आणि टँकर पोहोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते का नाही याचं नियोजन, हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला, त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकीकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढच्या मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्या वेळेला वारकरी चालत असतात रस्त्याने, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल, याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा जे काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसं मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्यावेळेला ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना, तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड. म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली, त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो. म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं, ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो.
आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा BDOच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकीकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर याच्या म्हणूयात की सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामधून काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या 3 गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती कामं त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेतं. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती ॲम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं आणि हे सर्वाचा किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार. फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला. यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात. तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा अंदाज आला
की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथं त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती, किती पथकं, कोणत्या ठिकाणी, किती वाजता, किती वेळ, हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य, त्यांचा जिल्हा परिषदेचा जो आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्राचे असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटासुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात, की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती ॲनेस्थेसिस्ट, अशा प्रकारे किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात, जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतच होतं, पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी, याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्या वेळेला पालखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्ण वर उपचार झाले, जेणेकरून एक अंदाज, हा जो डेटा आहे, ही जी माहिती खूप महत्त्वाची आहे. की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठं नक्की होतोय, आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी, तर त्याबरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही, आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल, तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल, तात्काळ ती उपाययोजना केली जाते, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते. आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून, नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते, तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्त्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या प्रत्येकाकडे ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात, इन्सिडेंट कमांडर, त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनल असतात, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात. एवढा ताण त्याच्यावर करून मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं. आणि मग त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात. त्यांच्याशी थोडासा समन्वय ठेवला
की सगळ्या प्रकारच्या म्हणजे मग BSN असेल, एअरटेल असेल, वेगवेगळ्या ज्या सेवा वापरतात मोबाईलच्या सेवा, त्या सेवा वारकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात, जेणेकरून या ज्या दळणवळण माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्त्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोचणं, याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपणे असतो. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात. आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा याला म्हणूयात की महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 10 ते 15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालय आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला जातो. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालय असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर, काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालय किती लागतील, टेम्पररी शौचालय किती निर्माण करावे लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आणि हे नियोजन करताना मग संख्येचा विचार केला जातो. याच्यामध्ये काही ट्रान्झिट म्हणजे काही म्हणजे आपण जेव्हा मगाशी बोलत होतो या विषयावर त्यावेळेला की मुक्कामाच्या ठिकाणी अगोदरच शौचालय जाऊन तिथे थांबायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा ही शौचालय ज्याला फिरती शौचालय म्हणतात त्याची वाहतूक करणं सुद्धा खूप मोठा एक चॅलेंज असतं आणि याचं एक नियोजन पूर्णतः केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात. म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने एक 2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकते. पूर्वी वारी ज्या वेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करायचा असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली. आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये जेव्हा वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छितं. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000पेक्षा जास्त ही जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली. आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्त्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, तो वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतीमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाडी
गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचं असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी मधून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्यानं संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढले असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जी आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्यावेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्त्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखीबरोबरच्या येणाऱ्या ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते जे मनुष्यबळ हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे. मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. मग त्याच्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स सारखी पथकं म्हणजे ज्याला शीघ्र ज्याला रिस्पॉन्स म्हणतो आपण, तात्काळ मदत, आणि त्यासाठी पण त्याचं नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय हा आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचे नियोजन हे खूप अवघड आहे. आणि शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीने करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असतील त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचा जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो. आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, NCC असतील, NCC कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता,
उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो. त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं. त्यांच्या कोणीतरी नोडल ऑफिसर असतो, त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात. याच्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येतात. मग त्याच्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था मग काही पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये मदत करतात, काही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये वारकऱ्यांना चांगलं जेवण देणं, काही उपहारासाठी मदत करतात. आणि तिथं प्रशासन त्यांच्या समन्वयानं सुद्धा हे काम करतं. मग आता काही माहितीपत्रकं वेगवेगळ्या विषयाबाबतीमध्ये प्रबोधन हा पण स्वयंसेवी संस्थामार्फत केलं जातं. मग काही स्वच्छतेचे संदेश असतील, नवीन काही गोष्ट वारकऱ्यांमार्फत किंवा या दिंडीमार्फत जर काही पर्यावरणविषयक संदेश असतील, इतर कुठल्याही ज्याच्यामधनं समाज प्रबोधन होईल अशा प्रकारची ज्या संस्था काम करतात, वारीमध्ये अशा अनेक संस्था सहभागी होतात. आणि जेणेकरून जे वारीचं जे वातावरण आहे अशा प्रकारे बहुआयामी अशा प्रकारचा हा प्रयोग होतो. किंवा ही सर्व जी वारी आहे ती केवळ पंढरपूरला जाणं या पुरतं मर्यादित न राहता वेगवेगळ्या विषयाशी जे काही संबंधित उद्बोधन प्रबोधन होतं तो एक महत्त्वाचा घटक वारीमध्ये असतो. पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेला प्रत्येक वारकरी हा सुरक्षित राहावा, त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि हे करताना पर्यावरण आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याही बाबतीमध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं यासाठी वारीचं नियोजन वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी कार्यालय, वेगवेगळे अधिकारी, वेगवेगळे कर्मचारी करत असतात. आणि ज्या वेळेला वारकरी पांडुरंगाच्या चरणी आपला माथा ठेवतो आणि त्यावेळेलाच आणि तिथून तो सुरक्षितपणे आपल्या गावी परत जातो, हा जो त्याचा प्रवास आहे म्हणजे त्याच्या गावापासून आळंदीपर्यंत येणं, तिथून तो पंढरपूरपर्यंत जाणं आणि पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या गावी तो सुरक्षितपणे जातो की नाही, या सर्व त्याच्या प्रवासाच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासन त्याची सुरक्षिततेची, त्याच्या स्वच्छतेची, त्याच्या आरोग्याची काळजी घेत असतं. आणि ह्या सर्व प्रशासनाचं जे नियोजन आहे किंवा त्या एकदा नियोजन झाल्यानंतर ते जे यश प्राप्त होतं त्याचा आनंद फार वेगळा असतो. पालखीमध्ये कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी नुसती कर्तव्य भावनेने तर काम करत नाही, तर त्याच्यामध्ये भक्ती भावना पण खूप मोठ्या प्रमाणावर असते. पालखीचं नियोजन करणं किंवा पालखीच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम करण्याची संधी मिळणं हा सुद्धा अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक असा विषय असतो. त्यामुळे अत्यंत श्रद्धेनं आणि अत्यंत चांगल्या भावनेनं हे काम केलं जातं आणि म्हणूनच ते यशस्वी होतं. पण हे सर्व करताना व्यवस्थापनाची जी वेगवेगळी सूत्र आहेत त्याचा अंगीकार केला जातो आणि त्या व्यवस्थापकीय सूत्रानुसार काम करताना येणाऱ्या अडीअडचणीची पण नोंद घेतली जाते. आणि पालखी संपल्यानंतर पुनश्च ज्या वेळेला दुसऱ्या वर्षी पालखीचं नियोजन करताना ह्या आलेल्या अडीअडचणी, चांगल्या केलेल्या गोष्टी किंवा त्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक आहेत अशा गोष्टी याचा विचार करून पुढील वर्षीचं नियोजन केलं जातं. आणि हे सर्व करताना मग त्या प्रत्येक गोष्टीसाठी काम करण्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केली आहे, SOP ज्याला आपण म्हणतो. आणि ती SOP दरवर्षी थोडीशी अजून चांगली केली जाते. अजून त्याच्यामध्ये मायक्रो लेवलवर, अत्यंत सूक्ष्म लेवलवर त्याच्यावर विचार केला जातो. आणि मग समजा पुढील वारीमध्ये समजा एखादा अधिकारी नवीन जरी आला तरी त्याच्यासाठी ही SOP किंवा ही जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याचा वापर करणं अत्यंत सोपं जातं. आणि मग तात्कालिक परिस्थिती विचार घेऊन त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला जातो. पण एकूण जे नियोजन आहे या वेगवेगळ्या घटकांमध्ये, या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, या वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे सर्व करताना या सर्वांचा समन्वय, या सर्वांबरोबर संवाद आणि या सर्वांच्या सहकार्यातूनच या वारीचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि या सर्व उपक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष देतात. सर्व मंत्रिमंडळ, संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी हा जो यांच्या बाबतीत यांना सुद्धा वारीचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. आणि ही सांस्कृतिक परंपरा चालू राहावी आणि बदलत्या काळामध्ये आधुनिकतेचा त्याच्यामध्ये वापर, विविध आधुनिक तंत्रज्ञ, आधुनिक शास्त्राचा वापर करून ही जी वारी आहे ती जास्तीत जास्त सुखकारक व्हावी यासाठी ही सर्व प्रयत्न केले जातात. आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या आशीर्वादानं ही वारी सुखरूपपणे पार पडते. धन्यवाद.